जय भीम। आज खऱ्या अर्थाने अभिमान वाटतोय की लहान मुलांबरोबर माझ्या आया बहिणी, माझे भाऊ, माझे बांधव या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी एवढ्या लांब 31-35 किलोमीटर चालत आलेले आहेत। उन्हाची पर्वा केली नाही, कसल्याच गोष्टीची पर्वा न करता सर्व भीमसैनिक, भीम अनुयायी आणि माझ्या आया बहिणी या ठिकाणी प्रमुख मागणीसाठी आलेले आहेत। मला आठवतंय की याची सुरुवात आम्ही केली होती, त्याचबरोबर आमचे जे ज्येष्ठ पॅन्थर आहेत ते या ठिकाणी आहेत। सर्व आमच्या माता भगिनी त्यावेळेस साक्षीला आहेत। मला वाटतं 2018 मध्ये ज्यावेळेस 6 डिसेंबर 2018 ही तारीख जी आहे ती माझ्या डोक्यामध्ये फिटच आहे, कारण इन्सिडेंट सुद्धा म्हणजे घटना त्या ठिकाणी घडली होती। मला म्हणजे सांगतानाही दुःख होतंय की प्रशासन ज्या संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो आणि त्यांच्याच नावासाठी असणाऱ्या त्यांच्याच समाजातील लोकांना समाज मंदिर सुद्धा या ठिकाणी संघर्ष करून मिळवावं लागतंय। आणि ती संघर्ष आपण या ठिकाणी यांच्या माध्यमातून बघू शकताय। फक्त समाज मंदिर महत्वाचा मुद्दा म्हणून समाज मंदिर नाहीये, परंतु आमच्या अस्मितेचा प्रश्न म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यांच्या या नावासाठी आज लहान थोर अशी त्या ठिकाणी 25-30 किलोमीटर 35 किलोमीटर या ठिकाणी चालत आलेले आहेत। 6 डिसेंबरला आपण निंबोरे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आस्थे आहेत आणि त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आम्ही जातो। 2018 साली ज्यावेळेस अक्षय साळवे आणि त्याची संपूर्ण टीम माझ्याकडे त्या निंबोरे गावामध्ये भेटायला आली, आम्ही भेटलो त्यावेळेस माझी तब्येत सुद्धा ठीक नव्हती, रक्तदान केलं होतं, परंतु त्यांची एकच म्हणणं होतं की तुम्ही त्या ठिकाणी चला। आणि मी एवढा विषय डोक्यात घेतला नव्हता की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर एवढं भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली असेल, विचार करण्याजोगी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती। सत्यात मला एवढं सांगायचंय माझ्या सर्व बांधवांना की सत्तेत असणारी सुद्धा आपल्यासाठी काही करू शकत नाहीत आणि विरोधकात मध्ये असणारे सुद्धा आपल्यासाठी काही करू शकत नाहीत। आपला बापही लढलाय आणि आपल्याला ही लढायची वेळ आता आलेली आहे। त्यामुळं ज्या वेळेस त्या ठिकाणी मी गेलो, मी असेल, महादेव गायकवाड असतील, हरीशप्पा काकडे असतील, अनेक आमचे संबंध या ठिकाणी अक्षय साळवे यांच्या बरोबर गेलो असता त्या ठिकाणी एक वेगळं चित्र बघायला मिळालं। संपूर्ण गाव एकत्र झालं होतं आणि त्या ठिकाणी असणारा त्यावेळेसचा त्यांचा जो सरपंच आहे त्या सरपंचाने प्रामुख्याने त्या ठिकाणी विरोध केला होता। अख्खं गाव या बौद्ध समाजाच्या विरोधात, बौद्ध समाजाच्या मागणीच्या विरोधात अखंड गाव साखरवाडी शहर पूर्ण एक झालं होतं। त्यावेळेस आम्ही बघितलं ह्या 5-10 पोरांना अख्ख्या पोलीस प्रशासनाने घेरलं होतं। 6 ते 7 पिंजरं त्या ठिकाणी आले होते। फक्त एकच विषय होता की या मुलांनी आपल्या बापाच्या नावाची मागणी केलेली आहे, आपल्या बापाच्या नावासाठी समाज मंदिराची मागणी केलेली आहे। पडीक जागा आहे आणि पडीक जागा असताना देखील जर त्या ठिकाणी प्रशासन आम्हाला देत नसेल तर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की मागणे से भीक मिळती है, संघर्ष से अधिकार, आणि तो अधिकार आता आम्ही घेणार आहोत। पुढे भविष्यात काहीतरी झालं, आता एवढं लक्षात ठेवा सर्वांना, माझ्या आया बहिणींनो, माझ्या भावांनो, जोपर्यंत त्या जागेचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्याला या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर उठायचं नाही। उठणार का कोण? उठणार का कोण? त्यामुळे एक मोठी एक गाठ बांधायची आपल्या मनाची आणि आपल्याला हा संघर्ष तयार करायचा आहे। त्यावेळेस 2018ला अक्षय साळवे असतील आणि 5-6 आमचे भीमयोद्धे असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। 5-6 वर्ष ती केस चालू झाली, परंतु काय त्यामध्ये तथ्य नव्हतं आणि कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्तता त्यांची त्यामध्ये केली होती। आणि त्याचबरोबर अक्षय साळवे असेल, काका असतील, सर्व माझ्या महिला बंधू आणि सगळे ज्येष्ठ आणि सर्व तरुण बांधव असतील, त्यांनी तेव्हापासूनही आजपर्यंत कसलीच लढाई सोडली नाही आणि लढत राहिलेले आहेत। मला एवढं सांगायचं आहे की फलटणच्या वतीने आम्ही सर्व भीमसैनिक या लढ्यामध्ये सामील आहोत आणि काही जरी झालं तरी मागं हटणार नाही, एवढा या ठिकाणी सैनिकाकडे शब्द देतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।